नमस्कार. प्रकरण 1 धडा 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. या धड्यात आपण जर्मन आठवड्याचे दिवस पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. जर्मनमध्ये आठवड्याच्या दिवसांना दी वोखेनटाग असं म्हणतात. दी वोखेनटाग. सोमवारला मोंटाग म्हणतात. मोंटाग. आता तुमची पाळी. माझ्या पाठोपाठ म्हणा. मोंटाग. मोंटाग. मंगळवारला डीन्स्टाग म्हणतात. डीन्स्टाग. आता तुमची पाळी. डीन्स्टाग. डीन्स्टाग. बुधवारला मिटवोक म्हणतात. मिटवोक. आता तुम्ही म्हणा. मिटवोक. मिटवोक. गुरुवारला डोनर्स्टाग असं म्हणतात. डोनर्स्टाग. माझ्या पाठोपाठ बोला. डोनर्स्टाग. डोनर्स्टाग. शुक्रवारला फ्राईटाग म्हणतात. फ्राईटाग. माझ्या पाठोपाठ बोला. फ्राईटाग. फ्राईटाग. छान. सप्ताह अंताला दास वोखेनेंड असं म्हटलं जातं. त्यामुळे शनिवार आणि रविवार हे दास वोखेनेंड आहेत. शनिवारला जामस्टाग म्हणतात. जामस्टाग. आता तुम्ही माझ्या पाठोपाठ बोला. जामस्टाग. जामस्टाग. आणि रविवारला झोंटाग असं म्हणतात. झोंटाग. आता तुमची पाळी. माझ्या पाठोपाठ म्हणा. झोंटाग. झोंटाग. तर तुम्ही लक्षात घेतलं असेल की प्रत्येक शब्दाचा शेवट टागने होतो, फक्त मिटवोक वगळता. टाग या शब्दाचा अर्थ दिवस असा होतो, पण मिटवोकच्या बाबतीत आपण टाग वापरत नाही. कारण मिटवोक म्हणजे बुधवार हा आठवड्याच्या अगदी मधोमध येणारा दिवस आहे. म्हणूनच आपण मिटवोक असं म्हणतो. मीट म्हणजे मध्य आणि वोक म्हणजे आठवडा. म्हणून मिटवोक म्हणजे आठवड्याचा मधला दिवस. आता आपण आठवड्याचे दिवस दी वोखेनटाग असे शिकलो, तर त्यांचा आढावा घेऊया. मोंटाग, डीन्स्टाग, मिटवोक, डोनर्स्टाग, फ्राईटाग आणि दास वोखेनेंड म्हणजेच आठवड्याचा शेवट म्हणजे वीकेंड जामस्टाग आणि झोंटाग. च्यूस.